कौशल 11 उनबाट हे नाव जर बघायला गेलं, कौशल एक चांगला खेळाडू होता, युवा खेळाडू होता. मी म्हणेल की वय वर्ष जास्तीत जास्त 22 ते 24 आणि अपघातामध्ये तो आम्हाला सोडून गेला आणि त्यानंतर मात्र उनबाट संघ जो आहे त्याच्या नावानेच मैदानामध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळतोय. कौशल 11 उनबाट युवा यंग खेळाडू, अगदी चांगला खेळाडू, आमचाही चांगला ओळखीचा होता. परंतु दुर्भाग्यवश कामावर जायला निघाला सकाळचे 8:30 वाजता आणि ॲक्सिडेंट झालं आणि आमच्यामधून मात्र आम्हाला सोडून गेला कौशल. आजही त्याची आठवण कुठे ना कुठे ताजी राहावी त्याकरता मात्र त्याच्या नावानेच हा संघ मैदानामध्ये उतरतोय. फटका फसलाय, झेलची संधी आणि पहिला झटका लागतोय बॅटिंग टीमला. भूमीत चांगली सुरुवात करून देत असताना इथे मात्र सिल्वर डकचा शिकार होत असताना फलंदाज बाद असदीचे फटका फसलाय, झेलची संधी आणि पहिला झटका लागतोय. आवाज डीजे असला का बंद करू. यस, बॅटिंग टीमला विनंती आहे, फलंदाज 30 यार्ड सर्कल क्रॉस करण्या अगोदर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. जिथे आपण बघू शकता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जातोय. चारुलची साथ द्यायला राहेश आलाय हरीश्वरची जागा सांभाळण्यासाठी. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल थोडा प्रेशर कन्वर्ट केला आणि मिस टाइमचा फटका. चांगली कॅचिंग जिथे आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचं हे षटक भूमीचं. पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू 30 यार्ड सर्कल बाहेर, दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडू 30 यार्ड सर्कल बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. 2 ओव्हरचा पॉवर प्ले. राईट मोर द विकेटचा मारा, फटका फसलाय, उंच गेलाय, स्वतः गोलंदाजी येतोय आणि सोपा कॅच करतोय. बॅक टू डगआउट, दुसरा झटका बॅक टू बॅक यावेळेस देत असताना बॅटिंग टीमला यस डीजे. डीज मास्टर अजय आपल्याला पाहायला मिळते. अजय हावरे आपल्याला एंटरटेनमेंट करताना मैदानाच्या बाहेर डीजे मास्टर अजय. त्याचप्रमाणे आमची व्ही नेटवर्कची टीम आजही जोडली जाते. वैभव पाटील लाईव्ह अपडेटिंग देत असताना स्कोरिंगच्या भूमिकेत ऑफलाईन स्कोरिंगमध्ये आशिष आपल्याला पाहायला मिळते. त्याचं देखील स्वागत आहे. तिखट यॉर्कर टाकला होता कारण की हॅट्रिक बॉल होता. पहिली मॅच अगदी व्यवस्थितरित्या विन केली दिमागदार विजय मिळवला कुडन संघाने आणि सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. पहिली धाव यावेळेस मात्र स्कोरबोर्डला येत असताना 1 धाव स्कोर कार्डवर 2 विकेट आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. थोडी खराब सुरुवात होत असताना टिकरेपाडा टीमची, परंतु बघूया क्रिकेटच्या खेळामध्ये एका ओव्हरमध्ये कोणती टीम जिंकत नाही, एका ओव्हरमध्ये कोणती टीम हरत देखील नाही. तर अजूनही खेळ मोठा आहे. यानंतर 4 ओव्हर बाकी आहे. शेवटचा बॉल वेगाने टाकला, एज लागली, शॉर्ट फाईन लेग पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. कारण की त्या ठिकाणी एकच आहे तर तिकडे क्षेत्ररक्षक कुठे मी ती तैनात पाहिला नाही, परंतु आज केलेला आहे आणि त्याचा फायदा होतोय. डॉट बॉल आलाय. 1 ओव्हर 1 धाव 2 विकेट ही चांगली सुरुवात करून दिलंय कौशल 11 उनबाट टीमला गोलंदाज भूमीतने. असदीचे राधे नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना खऱ्या अर्थाने
2003 मध्ये तेरे नाम मूवी आली होती आणि सलमान खानचं हे राधे पात्र खूप हिट झालं होतं आणि आपण बघू शकतात गोलंदाज राधे आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर, परंतु पंचांनी इकडे मात्र पाहिलं निघालं आणि यावेळेस मात्र लाईन चेक केली. पंचांचे हात समांतर, धाव मिळेल अमांतर, स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल, स्कोरबोर्ड 2 आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे, खऱ्या अर्थाने दुसरी मॅच ऑन आहे आणि आपण बघू शकता संध्याकाळच्या सत्रामध्ये 2 टीम आपल्याला जाताना दिसतील सुपर 10 मध्ये. खऱ्या अर्थाने प्रथम पारितोषिक 50,000, द्वितीय पारितोषिक 25,000, तृतीय पारितोषिक 11,000, चतुर्थ आणि पाचवं पारितोषिक असेल 7,000 आपल्याला पाहायला मिळते. असे 5 पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. पांडवास 11 प्रीमियर लीग 6वं वर्ष आपल्याला पाहायला मिळते. राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र खेळायचं होतं कव्हरला, परंतु एज लागली, बॅटला ब्रश करून चेंडू गेलाय अगदी थर्डमॅन रिझनला. डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल, 3 धावा धावफलकावर. अगदी 3 आकडा येतोय. क्रिस गेल युनिव्हर्सल बॉस म्हणून ज्याला ओळखलं जातं, इतका वर्ष क्रिकेट खेळा परंतु आयुष्यामध्ये 3 धावा कधी त्यांनी धावून काढल्या नाही. यावेळेस मात्र आपण बघू शकता डॉट बॉल येतोय. जोरदार प्रहार केला होता. दुसरा बॉल जर विचार केला तर यावेळेस डॉट बॉल आलाय. यावेळेस आणखीन एक वेळेस मोठा हिट करण्याचा प्रयत्न उंचच गेलाय. खड़ी होगी गेंद और लपक लिया कैच को. फिर से लौटना होगा बल्लेबाज को डगआउट में. हंस दीजिए. बघायला गेलं तर चारुल दोन्ही फलंदाज आहेत आणि हा जो गेलेला तो चारुल हेमंत सुतारी. आता बघूया सुतारी गोलंदाजीची तुतारी वाजवेल का, इथे आपण पाहूया. सध्या तरी गोलंदाजाचा बोलबाला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम गोलंदाजी हाताळताना आपण पाहू शकतात. हा 24 कॅरेट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉसचा बॉल आहे. खरा सोना. टायमिंग करा. टच टू गो वाला बॉल आहे. कालच्या दिवसामध्ये भरपूर षटकार चौकार पाहायला मिळाले, परंतु आजच्या दिवसामध्ये शांतता आहे. कॅमेरामॅन हितेश मर्दे आणि अनिकेत पाटील या 2 कॅमेरामध्ये कैद होणारी ही स्पर्धा आणि गुड वर्क देखील पाहायला मिळते. व्ही नेटवर्क्स, या व्ही नेटवर्कला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सरळ हातामध्ये फुल टच बॉल गेलाय. एक उजव्या हाताचा एक डाव्या हाताचा चारुल आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 4 धावा धावफलकावर. दुसरी ओव्हर आहे. चेंडू झालेत 4 झालेत, माफ करा. 2 बॉल बाकी आहेत. नवदुर्ग डीजे, त्याचप्रमाणे पंचाच्या भूमिकेत मंगेशजी तामोरे सर, यज्ञजी केणी सर, दोघांचंही स्वागत. चांगला बॉल. यावेळेस ऑफ ड्राईव्ह रनआउटची संधी आहे. खराब फेकी अगदी. आणि बॉलरची देखील थोडी चुकी. कधीही रनआउट घेताना स्टंपच्या मागे येणं हे बेसिक क्रिकेट आहे. ते बेसिक क्रिकेट तुम्ही पाळणं गरजेचं आहे, जिथे आपण बघू शकतात. कारण की त्यामुळे थ्रो करताना क्षेत्ररक्षक देखील कन्फ्यूज होतो. आणि इकडे मात्र आपण बघू शकतात 1 धाव मात्र पूर्ण केली. स्कोरबोर्ड 6 आपल्याला पाहायला मिळते. क्रिएशन केलं जातं. अगदी आपण बघू शकतात आमचे स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. बदलावधी चुकत्या आणि डेड बॉल दिला जातोय पंचांकडून. अगदी आपण बघू शकतात यावेळेस मात्र थांबला जातोय. लसित मलिंगाला भरपूर वेळा पाहिलेला आहे थांबताना इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. आणि इथे आपण बघू शकतात गोलंदाज राधे. ओहो, दांडी गुल उडवलं इकडे मात्र दांडीला. यावेळेस मात्र आपण बघू शकतात क्लीन बॉल्ड विकेट. एसडीजे
दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 धावेवर 4 झटके दिलेले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच वरवर 11 भावेश वर्सेस MCC वाढवण. दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती आहे, चौथी ओव्हर संपल्यानंतर आपण टॉस बॉक्सकडे येऊन राहा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. ग्रेट स्टार्ट, गुड स्टार्ट कौशल 11 उनबाट आपल्याला पाहायला मिळते. आणि या 2 ओव्हर नंतर 4 गडी बाद 6 धावा 3 ची सरासरी इकडे मेंटेन होताना दिसते. परंतु कुठे ना कुठे धावा बनवाव्या लागतील. कालच्या दिवसामध्ये पांडवस 11च्या धावा देखील 3 ओव्हर नंतर 17च होत्या आणि त्यानंतर त्यांनी मात्र 52 धावेपर्यंत मजल मारली आणि सामना देखील मात्र आपल्या बाजूला झुकवला. इथे देखील ते होऊ शकते. फटका मात्र इकडे फसलाय, पुन्हा एकदा उंच गेला क्षेत्ररक्षक. 2 खेळाडू पोहोचता राहिले आणि चेंडू येतोय मैदानाच्या बाहेर. पहिला चौकार येतोय. यावेळेस आपण पाहू शकता 4 याच डीजे. ताना केपरच्या हातामध्ये स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला, तो डॉट बॉल येतोय. ओव्हर दी विकेटचा मारा. 10 धावा धावबलकावर. आणखीन एक चांगला बॉल आहे इथे, मात्र शॉर्ट थर्डमॅन पाहायला मिळतोय रुपेश. डॉट बॉल पुन्हा एकदा येतोय. चांगली गोलंदाजी भूमीची आपल्याला पाहायला मिळते. तीन बॉल फेकून झाले, 4 धावा खर्च केल्या, 10 धावा धावपलकावर आहेत. पहिल्या मॅच मध्ये देखील फक्त 17 धावा खर्च केल्या. तर कुडन संघाने लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळाली. काय फिरवलंय, काय वळवलंय. यावेळेस मात्र चेंज ऑफ पेस. हे मात्र आधुनिक क्रिकेट आहे. आता मात्र फास्टर गोलंदाज स्लोवर बॉलचा यूज करतात, स्पिनर फास्टर बॉलचा यूज करतात आणि त्यामध्ये हा लेग कटरचा बॉल स्लोवर पद्धतीचा चांगल्या टप्प्यावर वळण घेणारा पाहायला मिळाला. 3 सलग डॉट बॉल येत आहेत. आणखीन एक व्यात सेम प्रकारचा चेंडू आणि फटका फसलाय. अगदी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. 5व्या बॉलवर 5वा झटका बॅटिंग टीमला लागतोय. एसडीजे हा आहे गडी बाद. काय ऊर्जा आहे. आज सर्व फलंदाज थोडे नाराज करतायत. आता मात्र बघायला गेलं तर 7व्या नंबरवर सागर आलाय. इथून मात्र शेवटचा बॉल आहे. 13 बॉल आहेत बॅटिंग टीमकडे. हा देखील मात्र शॉर्ट बॉल होता. फटका सजवलाय. सिंगल साठी येत असताना हानामध्ये एक धाव मात्र पूर्ण झाली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा 5 गडी बाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. टिगरेपाडा टीम एसडीजे.
रोहित नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळते आणि स्ट्राईकला सागर आहे. चांगला बॉल मात्र पाहायला मिळते. नो स्ट्राईकला रोहित, परंतु यावेळेस पंच सांगतायत ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर आहे. व्हाईट बॉल येतोय. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. 12 धावा धावपलकावर, 12वर 5 ही परिस्थिती आहे. इथून मात्र 12 बॉलमध्ये 25-30 धावा जमा केल्या जातील का? परंतु ज्या रीतीने गोलंदाजी सुरू आहे, ज्या रीतीने गोलंदाजीचा मारा सुरू आहे, अवघड दिसतंय, कठीण दिसतंय. फलंदाजाला कोणतीही संधी दिली नाही. एक चौकार आलाय, तो देखील थोडं गचल क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. म्हणजे प्रॉपर टायमिंग किंवा प्रॉपर गॅपमध्ये चौकार आतापर्यंत आलेला नाहीये. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. कॅच केलं जाईल. भवेश पाहायला मिळते कॅच करताना. विकेटचं पतंग. 6वा झटका लागतोय बॅटिंग टीमला एसडीजे. गडी बाद. काय ऊर्जा आहे. नवीन बॅट्समन अनिल इनेट नंबर 8 8व्या क्रमांकावर आलेला हा फलंदाज पाहायला मिळते. 6 गडी बाद, धावसंख्या 12 स्कोर कार्डवर. बघायला गेलं तर स्कोरबोर्ड पाहिल्यावर असं वाटते कबड्डीची मॅच सुरू आहे की काय, त्या रीतीचं मात्र स्कोरबोर्ड पाहायला मिळते. इथे मात्र फटका चांगला आहे, कव्हर होत असताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक पोचू शकला नाही आणि 2 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 14 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्डवर आतापर्यंत पाहायला मिळते. अजूनही मात्र बघायला गेलं तर 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 4थी ओव्हर प्रगतीपथावर आहे. चांगला बॉल वेगाने हाताळलेला. कीपरमध्ये आपण बघू शकतात कमालीची कीपिंग होत असताना क्लोज कीपिंग करणं हे देखील मात्र एक कला अवगत आहे पाहिजे तुमच्यामध्ये, जिथे मात्र आपण बघू शकतात उन्बाट टीमचा हा कीपर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र डाऊन द लेग साईडचा हा बॉल आहे, जिथे मात्र आपण बघू शकतात 1 धाव ॲड होईल स्कोरबोर्डला. स्कोरबोर्डचा विचार केला तर 15 धावा हा धावपलकावर आहेत. 4 बॉलचा खेळ झालेला आहे. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे. MCC वाढवण आणि वरोर 11 भावेश या 2 टीम दरम्यान नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार. आणखीन एक डॉट बॉल आलाय. 5वा बॉल देखील डॉट फेकलाय रोहितने. स्ट्राईकला मात्र अनिल आहे. शेवटचा बॉल हा देखील मात्र अंदाधुंदा प्रहार होता. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावपलकावर एसडीजे बजाव.
च्या आतमध्ये शेवटचा बॉल शेवटच्या ओव्हरमधला आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा बॉल देखील मात्र वाईट बॉल येतोय, ऑफस्टम्पच्या अगदी बाहेर होता. इथे मात्र गोलंदाजाला देखील माहिती होता खूप बाहेर टाकलाय, त्यामुळे तो गोलंदाजी मार्कवर येण्यासाठी तयार होता. एक धाव्याने स्कोरबोर्ड 22-22 स्कोर कार्डवर. पांडवास 11 प्रीमियर लीग 2026 वर्ष 6वा आणि दुसरा दिवस अखिल भंडारी समाज दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. खास राखीव ठेवलाय, फटका फसला हा देखील आणि झेल टिपला जाईल. 8 गडी बाद 22 वर पोहोचली गाडी टीम टिगरेपाडा या संघाची आणि 23 धावेचं आव्हान दिलेलं आहे कौशल 11 उनबाद टीमला. जाऊया टॉसकडे. वरोड 11 भावेश आणि MCC वाढवण या दोन टीम दरम्यान नाणेफेकी केली जाईल. टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे साथी समालोचक मेहर भाऊ. यस धन्यवाद सर. चला या दोन्ही संघ MCC वाढवण विरुद्ध भावेश 11 वरोड दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी आमंत्रित करतो आहे टॉस का बॉस कडे या आणि नाणेफेकीचा कौल देण्यासाठी आमंत्रित केलं जात आहे गणेश पाटील सरांना, त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल घेतला जाईल. पुन्हा एकदा आज मात्र नक्कीच थर्रार आहे कारण अखिल भारतीय हिंदू भंडारी समाज एकवटलेला आहे या ठिकाणी. याचं स्वागत आहे सर पुन्हा एकदा टॉस का बॉस मध्ये. त्या पद्धतीने दोन्ही 5 षटकांचा सामना आहे. PPL आहे आणि एका बाजूला डॅन रिसॉर्ट आहे. PPLचा कॉल घेतला आहे, डॅन रिसॉर्ट आलेला आहे. तर नक्कीच MCC वाढवण संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे, अभिनंदन आहे. तर नाणेफेकीचा कौल घेतल्यानंतर काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण याचा गोलंदाजी स्वीकारणार आहेत. कसं वाटते आहे तनाशीच्या या डोंगरीपाड्याच्या मैदानावर आपण छत्रपती शिवाजी महाराज मैदान बघता आहेत, काय सजावट वगैरे चांगली वाटली आहे आणि आयोजन कमिटीबद्दल काय सांगतील? नाही, आम्ही पहिले इथे खेळलेले आहेत. ग्राउंड हे फार चांगलं आहे ग्राउंड. इथे स्कोर तर जास्त होत नाही ते माहीत आहे सर्वालाच. तरी आम्ही कमीत कमी धावसंख्यावर रोखण्याचा प्रयत्न करू यांना. अच्छा, नक्कीच. तर कुठल्या गोलंदाजावर जास्त मदार असेल आपली? ध्रुव. ध्रुव एक डॅशिंग गोलंदाज आपल्याकडे आहे. येस, बेस्ट ऑफ लक. नक्कीच आमच्या भावेश 11 वरोडचा कर्णधार देखील जोडला जातो आहे. या ठिकाणी आपण यूट्यूबला डायरेक्टली बघता आहे. तर नक्कीच बॅटिंग आलेली आहे. टॉस जरी हरला तरी काय मनासारखा निर्णय आला आहे का? फलंदाजी मिळालेली आहे? नाही, ठीक आहे, जे आहे ते आता मान्य करून पुढे खेळण्याचा प्रयत्न करायचा, चांगला खेळण्याचा प्रयत्न करायचा. 50 धावापर्यंत 50-60 धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही 5 षटकांमध्ये. बघतात आपण दुसरा सामना सुरू आहे, लो स्कोरचा सामना. पहिला सामना देखील लो स्कोर झाला होता, दुसरा देखील सामना लो स्कोरमध्ये चाललेला आहे. तर बेस्ट ऑफ लक आहे. थोडंसं वेळ बदलणार आहे, पिच थोडीशी गरम होईल आहे. नक्कीच 7 चांगली मिळाली तर धावसंख्या 50 देखील गाठली जाईल. येस, बेस्ट ऑफ लक आहे. आणि पुन्हा एकदा म्हणणार आहोत मैदानाच्या आत जिकडे चांगला चुरसपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे. आमचे कॅमेरामॅन आहेत अनिकेत पाटील, ते एका बाजूला हितेश मर्दे. 2 चांगले कॅमेरामॅन आपले छायाचित्र टिपत आहेत यूट्यूबच्या माध्यमातून आणि चांगलं थेट प्रेक्षेपण दाखवण्याचा आपला प्रयत्न सक्सेसफुली होते आहे. नक्कीच मी सगळ्यांना विनंती करेन, यूट्यूब चॅनल वी नेटवर्क्सला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. जिकडे सुरू आहे पांडवास 11 प्रीमियर लीग 2026. धन्यवाद कॅमेरामॅन. वळूया मैदानाच्या आत. नमस्कार क्रिकेट रसिक हो, सज्ज व्हा एका भव्य थरारासाठी. पांडवास 11 आपणास घेऊन येत आहे एक अनोखी क्रिकेट टूर्नामेंट. यशाचे सलग 5 टप्पे पार केल्यानंतर आता वेळ आहे. मुख्य मंचावर गणेशजी पाटील यांचं पुष्पगुच्छाने स्वागत केलं जाते आहे. वेलकम वेलकम. आजच्या दुसऱ्या दिवशी आजचं पॅनल खेळलं जाते आहे. अखिल भारतीय हिंदू भंडारी समाज एकवटलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. पांडवास 11 एक स्वप्नपूर्ती आणि स्वप्नपूर्तीच्या या वर्षामध्ये नक्कीच एक अनोखा संगम आपल्याला पाहायला मिळतो आहे.
तर गणेशजी पाटील हार्दिक हार्दिक स्वागतम आहे. याच पुन्हा एकदा वळूया आमच्या कॉम्बॉक्समध्ये जिकडे जोडले जात आहेत प्रीतमजी गरत मॅन फ्रॉम पास्ताल. धन्यवाद. चिंचणी भागातील गोड आवाज गोड गळ्याचे धणी मेहर भाऊ यांना आपण ऐकत होतात. आता जाऊया आपण मॅचकडे. 22 बनवले, 23 आव्हान आहे. जाऊया मॅचकडे जिथे आपण पाहू शकता 23 धावेचं छोटंसं आव्हान म्हणायला हरकत नाही. तेजस आणि त्याच्या समवेत भावेश. पहिलाच बॉल टिपिकल स्ट्रोक